नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पाटील, असिस्टंट प्रोफेसर KCT's कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड। मी आपल्या सर्वांचं फार्मा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ज्यांना डिप्लोमा फार्मसी या कोर्सला ॲडमिशन घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी फार्मसी या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, फीस किती भरावी लागेल आणि या प्रोसेससाठीचा कालावधी काय असणार आहे, या सगळ्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला बी फार्मसी व डिप्लोमा फार्मसी या दोन्ही कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठीच्या ज्या काही नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्हाला या चॅनलवरती लवकरात लवकर मिळून जातील। चला तर चालू करूया आजच्या व्हिडिओला। इथे तुम्ही बघू शकता DT महाराष्ट्र स्टेटचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ॲडमिशन नोटीस फॉर फर्स्ट इयर ऑफ पोस्ट HSC डिप्लोमा कोर्स इन फार्मसी फॉर ॲकॅडमिक इयर 24-25। सो 7/8/2024 रोजी हे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे। या नोटिफिकेशनप्रमाणे जर तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी, डिप्लोमा फार्मसी या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल आणि डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा ते करू शकता। तुमच्याकडे फक्त एक कॉम्प्युटर किंवा एखाद्या स्मार्टफोनवरनं सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता। आणि जर तुम्हाला स्वतःला हे प्रोसेस करता येत नसेल तर तुम्ही कोणत्याही PCI अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तुमच्या डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनचा जो पार्ट आहे त्याला सुद्धा 2 पर्याय दिलेले आहेत। एक म्हणजे ई स्क्रुटिनी मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर तुम्ही ई स्क्रुटिनी हा मोड सिलेक्ट केला तर तुमचं जे व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन आहे ते ऑनलाईनच होईल। आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडला तर तुम्ही जवळच्या FC सेंटरमध्ये जाऊन तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करू शकता। जर तुम्ही कराड भागामध्ये राहत असाल तर कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला येऊ शकता आणि तुमचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनसुद्धा तुम्ही या ठिकाणी FC सेंटरला येऊन करू शकता। त्यानंतर इथे ॲडमिशन प्रोसेससाठीची वेबसाईट दिलेली आहे। ही ऑफिशियल वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता। या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। या क्रायटेरियानुसार तुम्ही 12वीची एक्झामिनेशन दिलेली असली पाहिजे विथ द सायन्स स्ट्रीम आणि तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और मॅथमॅटिक्स यापैकी असायला हवेत। म्हणजेच तुमचा PCM किंवा PCB हा कोणताही ग्रुप तुम्हाला इथे असेल तरीसुद्धा तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता। डिप्लोमा ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणत्याही एंट्रन्स एक्झामची गरज पडणार नाही आहे। CET, NEET या एक्झाम तुम्ही दिल्या नसतील तर तुम्ही डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस इथे दिलेली आहे। ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कराल त्यावेळी तुम्हाला ऑनलाईन फीस पे करायची आहे। ती फीस तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंट्सने सुद्धा करू शकता। जर तुम्ही फॉर्म मोबाईलवरती स्मार्टफोनने भरणार असाल तर तुम्हाला इथे DT डिप्लोमा ॲडमिशन हे ॲपचं नाव दिलेलं आहे। हे ॲप तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरमधून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सुद्धा या ॲपवरून सुद्धा तुम्ही तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता। फीस जी आहे ती इथे दिलेली आहे। जनरल कॅटेगरीसाठी 400 रुपये फीस दिलेली आहे। तसेच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी म्हणजेच SC, ST, ND, OBC, SBC, SEBC, EWS या कॅटेगरीजसाठी 300 रुपये फीस दिलेली आहे। तर या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फी पेमेंट करावी लागणार आहे। त्यानंतर आता आपण बघूया की या प्रोसेससाठीचा लागणारा कालावधी काय आहे। तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म आणि अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्ससाठीचा जो कालावधी आहे तो 8 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024 हा असणार आहे। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताय त्यानंतर तुमचं जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंट अपलोडिंगनंतर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन जे आहे त्याचा कालावधीसुद्धा 8 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट हाच दिलेला आहे। सेम कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनसुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता। आता व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनसाठी ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी हे दोन्ही पर्याय इथं आहेत। तुम्ही जर ई स्क्रुटिनी निवडलं तर तुमचं व्हेरिफिकेशन हे ऑनलाईनच होईल आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हा सिलेक्ट केला तर तुम्हाला जवळच्या FC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू शकता। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 30 ऑगस्टला डिस्प्ले होणार आहे। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील, एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं असेल
तर ते तुम्ही या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करू शकता. आणि जर इन केस तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल, कास्टची करेक्शन असेल, नाव चेंजची करेक्शन असेल किंवा एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं राहून गेलं असेल, तुम्हाला वेळेवरती काही डॉक्युमेंट्स अवेलेबल झाले नसतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे. तर या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचे करेक्शन्स जे आहेत फॉर्ममधले ते करू शकता. याचा कालावधी आहे 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर. या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्मचे जे काही करेक्शन्स असतील किंवा डॉक्युमेंट अपलोडिंग जे राहील असेल ते तुम्ही इथे कंप्लीट करू शकता. आणि यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे, ती आहे 5 सप्टेंबर 2024. या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने डिप्लोमा फार्मसीसाठीची जी ॲप्लिकेशन करण्याची जी प्रोसेस आहे ती या प्रकारे तुम्हाला करायची आहे. आता आपण बघूया की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहेत. ही प्रोसेस करण्याच्या आधी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. सगळ्यात आधी आहे आयडेंटिटी साईज फोटो, सिग्नेचरचा फोटो. एका ब्लँक पेपरवरती तुम्हाला साईन करायची आणि त्याचा एक फोटो काढून ठेवायचा आहे, जो फोटो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक्ड विथ आधार. तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे किंवा अपत्य प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल डॉक्युमेंट्समध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला लागणार आहे 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नॅशनॅलिटी डोमिसाईल, लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं 12वीचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागेल. इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, जर तुम्ही EWS कोट्यातून ॲडमिशन घेणार असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही कास्ट कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर हे तुम्हाला लागणार आहे. जे कोणी रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअरसुद्धा लागणार आहे. जर तुम्ही SC आणि ST या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर असण्याची आवश्यकता नाही आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा तर जर तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा ते चालणार आहे. आणि 12वीनंतर जर तुमचा गॅप पडला असेल आणि गॅपनंतर जर का तुम्ही आता ॲडमिशन घेणार असाल डिप्लोमा फार्मसीला तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा जोडावं लागणार आहे. तर ही आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट. हे डॉक्युमेंट्स मला रेडी ठेवावे लागणार आहेत, तरच तुम्ही तुमची ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती फास्ट करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ॲडमिशन संदर्भात जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि असेच डिप्लोमा फार्मसी, डिग्री फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भातले जर तुम्हाला नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.